नमस्कार मंडळी, राम राम. आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते महाराष्ट्रातील नांदेडमधून. नांदेडमध्येच राजवीर नावाचा एक व्यक्ती राहत असतो आणि हा खूप पॉवरफुल व्यक्ती असतो, कारण याच्याकडे भरपूर सारी जमीन जायदाद असते आणि या व्यक्तीला सर्व गाव घाबरत असायची. मात्र हा व्यक्ती अतिशय रागीट आणि चिगट व्यक्ती होता. हा आपला पैसा कधी खर्च करत नव्हता आणि या व्यक्तीचं चालचलन काहीसं ठीक नव्हतं. राजवीरचा एक मुलगा होता ज्याचं नाव होतं लखन. लखन देखील आपल्या वडिलांवरतीच गेला होता. लखन ज्या कोणत्या महिलेला बघायचा तिच्यासोबत अश्लील वर्तन करू लागायचा आणि तिची छेडछाड करत असायचा. लखन आपल्या बापाच्या पैशांमुळे पूर्णपणे वाया गेलेला मुलगा होता. असंच एक दिवस रात्रीचे 9 वाजलेले असतात. हा लखन ड्रिंक यूज करतो. भरपूर सारी नशा झाल्यानंतर हा लखन गावातीलच एका विधवा महिलेच्या घरी जातो. विचार करतो की ही विधवा महिला घरामध्ये एकटीच आहे आणि हाच चान्स आहे. लखन आतमध्ये जाऊन त्या महिलेला बोलतो की आता बस तू शांत राहायचं आणि माझी इच्छा मला पूर्ण करून द्यायची. याबद्दल मी तुला भरपूर सारे पैसे देखील देईल. आणि या दारूच्या नशेमध्ये हा लखन या विधवा महिलेला पकडतो. मात्र ही विधवा महिला अतिशय सुसंस्कारी महिला असते. आता लखनचा असं चालचलन, हे वागणं बघून ही महिला मोठमोठ्याने त्या ठिकाणी ओरडू लागते. विधवा महिलेचा आवाज ऐकून तेथील बाकीचे आजूबाजूचे सर्व लोक त्या ठिकाणी धावत येतात आणि सर्व लोक जेव्हा बघतात तर हा लखन असतो. आता लखनचं हे असं वागणं बघून त्याच्या वडिलांना राजवीर यांना कॉल करण्यात येतो. राजवीर देखील त्या ठिकाणी येतो आणि संपूर्ण गावासमोर, संपूर्ण लोकांसमोर या लखनला खूप काही घाण वाईट बोलतो आणि संपूर्ण लोकांसमोर या लखनची मारपिटाई देखील करतो. आता लखनचा या सर्व गावासमोर, सर्व लोकांसमोर खूप मोठा अपमान झाला होता. त्यामुळे हा लखन विचार करतो की आता मी या ठिकाणी राहण्याच्या लायकीचं राहिलो नाही, मला येथे राहण्याचा काही अधिकार नाही. आणि दुसऱ्या दिवशी हा लखन आपल्या बापाच्या घरातून नागपूरला निघून जातो. नागपूरला गेल्यानंतर तो भरपूर ठिकाणी काम शोधण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याला कोणतंही काम मिळत नसतं. आता लखन एक दिवस निराश होऊन बसलेला असतो, तर त्याच्याच ठिकाणी एक बहुरूपिया येऊन बसतो. त्या बहुरूपियाचं ढोंग एका साधूचं असतं आणि तो साधू आपले पैसे मोजत असतो. आता हा लखन बघतो की यार, हे काम मला करायला पाहिजे, कारण या कामामध्ये चांगला पैसा देखील आहे आणि दक्षिणेच्या नावाखाली लोक भरपूर सारे पैसे देत असतात. आता हा लखन अतोनात प्रयत्न करून साधूचे कपडे मिळवतो आणि ते कपडे परिधान करून एक ढोंगी साधू बनून लोकांच्या इथे भिक्षा मागण्याचं काम सुरू करतो. असेच एक दिवस असतो, संध्याकाळची वेळ असते. हा लखन रेल्वे स्टेशनजवळ भिक्षा मागण्याचं काम करत असतो आणि तितक्यात त्या रेल्वे स्टेशनजवळून सुधा नावाची एक विधवा पोलीस जात असते. ती या लखनकडे बघते तर लखनला बघून बघतच राहते, कारण लखनच्या चेहऱ्यावरती अतिशय तेज होते आणि लखन अतिशय 24-25 वर्षांचा जवान मुलगा होता. लखनचे तेज बघून ही सुधा या लखनकडे येते आणि लखनला बोलते की बाबा, तुम्हाला दुसरं काहीतरी काम करायला पाहिजे आणि या वयामध्ये तुम्हाला साधू बनून हे भिक्षा मागणं पटत नाही. आता जेव्हा विधवा पोलीस सुधा या लखनला असं बोलत असते, लखन आपली नजर वर करून बघतो तर या सुधाकडे बघतच राहतो, कारण सुधा एक जवान महिला असते. आता सुधा देखील काही कमी नसते. सुधाला कळते की हा जो बाबा आहे हा तिच्याकडे कोणत्या नजरेने बघत आहे. सुधा आता या लखन बाबाला बोलते की बाबा, तुम्हाला हे काम करणं परवडत नाही, तुम्ही माझ्या घरी येऊ शकता का? माझ्या घरी मी तुम्हाला वेगळं काम देईन आणि ते काम जर केलं तर त्याचे मी तुम्हाला महिन्याला 10-12 हजार रुपये देखील देईन. आता हा लखन बाबा या महिलेकडे बघून खुश होतो आणि तिला बोलतो ठीक आहे. आणि अशा प्रकारे ही विधवा पोलीस सुद्धा या लखन बाबाला घेऊन आपल्या घराकडे येऊ लागते. सुधा या साधू बाबाला विचारते की तुमचं नाव काय आहे? तर लखन त्याचं नाव लखननाथ सांगतो. आता ही विधवा महिला त्याला आपल्या घरामध्ये घेऊन येते आणि त्याला बेडरूममध्ये आराम करण्यासाठी पाठवते. लखननाथ बाबा बेडरूममध्ये आराम करण्यासाठी पडतो आणि इकडे विधवा पोलीससुद्धा आपला ड्रेस चेंज करत असते. मात्र लखन बाबा तिला ड्रेस चेंज करताना
खोलीतून थोडासा बाहेर येऊन बघत असतो. आता या विधवा पोलीस सुधाकडे जेव्हा लखनने बघितले होते तो तिचा दिवाना झाला होता आणि ड्रेस चेंज करताना तो जेव्हा बघतो तिच्याकडे बघतच राहतो, कारण तिच्या शरीराची बनावट इतकी सुंदर बनवलेली होती की कोणताही पुरुष या सुधाकडे आकर्षित होणं साहजिक गोष्ट असते. आता सुधाचे जेव्हा कपडे बदलून होतात हा लखननाथ पुन्हा आपल्या बेडवरती जाऊन पडतो. आता ही सुधा आपल्या मैत्रिणीला माधवीला कॉल करते. माधवीला बोलते की आज तुला माझ्या घरी यायचं आहे, तुझ्यासाठी खूप चांगलं गिफ्ट मी देणार आहे. माधवी देखील लगभग अर्ध्या तासानंतर या विधवा पोलीस सुधाच्या घरी येते आणि त्यानंतर या दोन्हीही महिला बसून त्या ठिकाणी ड्रिंक करू लागतात. टेबलजवळ बसलेल्या असतात. ड्रिंकची नशा थोडी थोडी होऊ लागते. त्यानंतर ही विधवा पोलीस सुद्धा आपल्या मैत्रिणीला माधवीला बोलते की आज मी आपल्यासाठी खूप चांगला एक साधू आणलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावरील तेज पाहून मला राहावलं नाही आणि आज तो साधू आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणार आहे. हे ऐकून जी माधवी असते ही देखील खुश होते आणि जसं यांची दारू पार्टी आवरते दोघीही महिला या लखननाथच्या बेडरूममध्ये घुसतात आणि दरवाजा आतमधून बंद करून घेतात. आता लखननाथला या महिला स्पष्ट बोलतात की बाबा आज रात्री तुम्हाला आम्हा दोघींनाही खुश करावं लागेल, जर नाही केलं तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार आहे. आता हे सर्व ऐकून लखननाथ बाबा हसू लागतो आणि बोलतो की मला जेलमध्ये जाण्याची काही गरज नाही, कारण लखननाथ बाबा कोणत्या लेवलचा व्यक्ती होता, अगोदर काय करत होता हे या दोनही महिलांना अजिबात माहीत नव्हतं. आणि त्यानंतर या दोन्हीही महिला जेव्हा या लखन बाबाकडे चालून जातात, लखन बाबा यांना खुश करण्यामध्ये कसलीही कसर सोडत नाही आणि इतका सर्व पराक्रम यांचा लगभग 3 ते 4 तास चालतो आणि एवढं करून झाल्यानंतर तिघेही त्या ठिकाणी थकून झोपून जातात. आता अशा प्रकारे दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ही विधवा पोलीस सुधा आणि तिची मैत्रीण माधवी या लखननाथ बाबासोबत असे घाणेरडे काम करत होत्या जे की तिघांच्या मनमर्जीने सुरू असायचे. बघता बघता दिवस जात होते. लगभग 20 ते 25 दिवस झाल्यानंतर एक दिवस असा देखील येतो की हा लखननाथ बाबा आणि या दोन्ही महिला एकाच टेबलवरती बसून त्या ठिकाणी दारू पितात आणि तेवढं झाल्यानंतर बेडरूममध्ये त्यांचा कार्यक्रम सुरू होतो. मात्र आज या महिलांना माहीत नव्हतं की आपण ज्या व्यक्तीला नागा साधू समजत आहे, लखननाथ बाबा बोलत आहे, हा लखननाथ बाबा आज त्यांच्यासोबत काय करणार आहे. दोन्हीही महिला अतिशय नशेमध्ये असतात आणि या लखननाथ बाबासोबत त्यांचा पराक्रम सुरू असतो. मात्र आज लखननाथ बाबा आपल्या मोबाईलमध्ये यांची अश्लील व्हिडिओ काढून घेतो आणि या महिलांना देखील या बाबतीत कसलीही कल्पना होत नाही. आता ती रात्र जाते. लगभग यानंतर 15 दिवस जातात. अशा प्रकारे या विधवा पोलीस सुधाने या लखन बाबाला आपल्या घरात आणून लगभग 1.5 महिना झाला होता आणि आता सुधा आणि माधवी दोन्हीही या बाबापासून बोर होऊ लागल्या होत्या. तर ही सुधा या लखननाथ बाबाला बोलते की बाबा आता तुम्ही या घरातून जाऊ शकता. आता एवढं ऐकल्यानंतर जो लखननाथ बाबा असतो आपला मोबाईल काढतो आणि या दोन्हीही महिलांसमोर ठेवतो. या दोन्हीही महिला जेव्हा त्यांचेच अश्लील व्हिडिओ बघतात दोघी हे हैराण होऊन जातात आणि त्यानंतर हा लखननाथ बाबा बोलतो की मी नक्की या ठिकाणावरून जाईन, बस मला 5 लाख रुपये द्यावे लागतील. सुधा आणि माधवी यांना त्याला बाबाला पैसे देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता, कारण बाबा धमकीच तशी देत होता. बाबा बोलत होता की मी हे सर्व व्हिडिओ इंटरनेटवरती व्हायरल करून देईन आणि अशा प्रकारे ही सुधा आणि माधवी दोन्हीही ॲडजस्टमेंट करून या बाबाला 5 लाख रुपये देतात. लखननाथ बाबा खुश होऊन ते 5 लाख रुपये घेऊन त्या सुधाच्या घरातून निघून जातो. आता लगभग 4 ते 5 दिवस झाल्यानंतर हा लखननाथ बाबा पुन्हा एकदा या सुधाला कॉल करतो आणि सुधाला बोलतो की मला आणखी 7 लाख रुपयांची गरज आहे. आता हे ऐकून सुधा हैराण होते. आपल्या मैत्रिणीला माधवीला बोलते. माधवी बोलते की त्याच्या ताब्यात आपले व्हिडिओ आहे, त्यामुळे एवढ्या वेळी आपल्याला हे पैसे द्यावेच लागतील आणि त्याला सांगण्यात येतं की आम्ही तुला 7 लाख रुपये देतो, मात्र यानंतर तू हे व्हिडिओ डिलीट करून टाक. लखननाथ बाबा हो बोलतो आणि 7 लाख रुपये या दोन्हीही महिला या लखननाथ बाबाला देतात. मात्र लखननाथ बाबा हे पैसे घेऊन देखील खुश नव्हता. तो लगभग 15 दिवस झाल्यानंतर
पुन्हा काही पैशांची मागणी करतो आणि या महिला देखील रडत रडत तो जितक्या पैशांची डिमांड करतो तितके पैसे देऊन टाकतात. आत्तापर्यंत या लखन बाबाने या विधवा पोलीस सुधाकडून आणि या माधवीकडून लगभग 25 लाख रुपये उकळले होते आणि या महिलांकडे देखील भरपूर सारा पैसा होता. जी सुधा होती हिच्या पतीचं 2 वर्षांपूर्वी निधन झालेलं होतं आणि तिच्या पतीचा देखील अपघाती विमा काढून घेतल्यामुळे या सुधाला भरपूर सारा पैसा मिळाला होता आणि ती पोलीसच्या नोकरीला होती. या नोकरीमधून देखील तिने भरपूर सारा पैसा कमवलेला होता. मात्र आता लगभग एवढा सर्व पैसा या लखननाथ बाबाला दिल्यानंतर ही सुधा आणि माधवी खूप निराश राहू लागल्या होत्या, कारण लखननाथ बाबा अजूनही त्यांना ब्लॅकमेल करत होता. पुन्हा एकदा हा लखननाथ बाबा या सुधाला कॉल करतो आणि सुधाला बोलतो की यावेळी मला आणखी 5 लाख रुपये पाहिजे आणि पुन्हा एकदा तुमच्यासोबत मला वेळ घालवण्याची इच्छा झाली आहे. मात्र या महिलांना आता या बाबासोबत वेळ घालवण्याची इच्छा अजिबात होत नव्हती, कारण त्यांची तशीही हे पैसे देऊन पूर्णपणे फाटली होती. आता त्यांची हिंमत नव्हती की या बाबाला पुन्हा एकदा घरामध्ये आसरा द्यावा आणि पुन्हा याच्यासोबत असे घाणेरडे काम करावे. बाबाचा एक एक शब्दाचा यांना धाक बसत होता. आता दोन्हीही महिला फार उदास होतात. दोघींचे अवसन गळून पडते आणि दोघी विचार करतात की आता हा बाबा आपल्याला सहजासहजी सोडणार नाही, कारण हा बाबा खूप पुढचा दिसत आहे. हा कोणी नागा साधू नाही, तर हा नक्कीच एक पाखंडी असला पाहिजे, एक लुटेरा असला पाहिजे, एक डाकू असला पाहिजे. आणि दोघी महिला विचार करतात आणि अखेर विधवा पोलीस सुद्धा या माधवीला घेऊन आपल्याच पोलीस स्टेशनमध्ये जाते. पोलीस स्टेशनमध्ये तिचे सिनियर असतात संजय ठाकूर. संजय ठाकूर यांना सांगते की असा एक नागा साधू आहे, तो आम्हाला लुटत आहे. त्यानं आत्तापर्यंत आमच्याकडून लगभग 25 लाख रुपये उकळले आहे. संजय ठाकूर हे सर्व ऐकून हैराण होतात. ते विचार करतात की आपल्याच डिपार्टमेंटमधील महिला आणि या महिलेला एका साधूने लुटले. हे ऐकून यांना आश्चर्य होतं आणि राग देखील येऊ लागतो. संजय ठाकूर या सुधावरती भडकतात आणि त्यानंतर ही सुधा आपली कहाणी सांगते की तिने त्या साधूला कोणत्या दृष्टीने तिच्या घरी घेऊन गेली होती आणि तिने सुरुवातीला या साधूसोबत काय काय कांड केले होते. हे ऐकून संजय ठाकूर तिच्यावरती नाराज होतात. मात्र आता त्यांचीच डिपार्टमेंटची बदनामी होऊ नये म्हणून हे संजय ठाकूर आपली पोलीस टीम गठीत करतात आणि लगभग 2 दिवसांमध्ये या लखननाथ बाबाला अरेस्ट करण्यात येते. लखननाथ बाबाला पोलीस स्टेशनमध्ये आणले जाते आणि याला जेव्हा याची हिस्ट्री विचारण्यात येते आणि लखननाथ बाबा जेव्हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत याची संपूर्ण कहाणी सांगतो, पोलिसांसहित विधवा महिला सुधा आणि तिची मैत्रीण माधवी दोघींच्या पायाखालची जमीन सरकते. पोलिसांनी लगभग 4 महिन्यानंतर या लखननाथ बाबा विरुद्ध चार्जशीट तयार केली आणि अखेर 24 जानेवारी 2024 रोजी या लखननाथ बाबाला 4 वर्षांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आणि हा लखननाथ बाबा आज देखील पोलीस कोठडीमध्ये राहूनच आपली वेळ घालवत आहे. मित्रांनो, या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे, कोणाला बदनाम करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्टोरी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.